काय ग, स्वतःला जास्त शाणी समजतेस काय? हा, दरवाजा आतून का लॉक केलास? तू दरवाजा आतून लॉक केलास ना तरी त्याच्या दुसऱ्या चाव्या आहेत माझ्याकडे, त्यामुळे जास्त शाणपणा नाही करायचं काय? काय लपवलंयस मागे? दाखव. काही ना काय दाखव. काय ग, जासूस बनतेस? माझं आणि प्रतीक्षाचं मॅरेज सर्टिफिकेट का काढलंस तू? हा, तुम्ही फसवलेत मला. का वागताय माझ्याशी असं? जास्त बोलायचं नाही तर तुझं पण तेच करेल की मी माझ्या पहिल्या बायकोचं प्रतीक्षाचं केलं होतं. कळलं? आता तू आतच राहील. तुला पण कळू दे नयन कांडविले काय चीज आहे ती. खूप मस्ती होती ना तुला स्वतःला आतून लॉक करायची. आता तुला मी लॉक करतो, ते पण बाहेर. बस इकडे आता. बेबी, मला हेअर मसाज करून दे ना प्लीज. देतो, पण त्याच्या आधी तू माझं डोकं चेपून दे. अहो काकू, तुम्ही काय एवढं जड उचलताय? माझ्याकडे द्या. काय कार्तिक, सानिका, तुम्ही गप्पा मारत काय बसलाय? जयश्री काकूला मदत करा. गप्पा मारतोय आम्ही, मसाज करते ना ती माझं. थकलोय आम्ही खूप. बरोबर आहे, खूप राबलेत ना आज. सत्तू, त्याला बोलून काही उपयोग आहे का? माहिती नाहीये तुला? हो सासूबाई, काय हो तुम्ही बाहेरच्या माणसांच्या समोर घरातल्यांची बाजू घेतच नाही का? म्हणजे सासूबाई, तुम्ही अजूनपर्यंत मला सून मानलेलंच नाहीयेत ना, आणि तुम्ही मला अजूनही परकच मानता. तुम्हाला बाहेरच्या लोकांचा जास्त पुळका आहे ना. हे बघ सानिका, तुला जे काही बोलायचंय ते नीट आणि स्पष्ट बोल. ठीक आहे सासूबाई, सांगते मग आता. सासूबाई, जर माझ्या सख्या सासूबाईंनी मला सगळ्यांच्या समोर मान नाही दिला तर ती लोक मला कसं मान देतील? सानिका, काय झालंय? असं का बोलतेस तू? भाऊजी, आज हळदी कुंकवामध्ये सासूबाईंनी मला फार वाईट वागणूक दिली हो. बायका आल्या होत्या, कुणी माझ्याशी नीट वागत नव्हतं, नीट बोलत नव्हतं. सारखं मला सांगावं लागत होतं मी या घरची सून आहे. असं का भाऊजी? कारण माझ्या सासूबाईच माझ्याशी नीट वागत नव्हत्या. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? सासूबाई, त्या बायका आल्या आल्या तुम्ही सुनेविषयी त्यांचे कान भरले होते ना. कार्तिक, तिला सांग ती वाटेल ते बोलतीये. अगं आई, सासू सुनेच्या भांडणात माझं काय काम? तुम्ही बघून घ्या ना तुमचं काय ते. बघून घेतील ते. सानिका, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. त्या बायकांना दीपिका नवीन सून वाटली कारण ती सगळी कामं करत होती. त्यांचा गैरसमज होणं शक्य आहे, पण तुला साधं हळद कुंकू लावायला बोट कुठलं वापरतात हेही माहित नाही. पाहिलं भाऊजी, सासूबाई माझ्याशी कसं बोलतायत? सानिका, सासूबाई, मला माहिती आहे आम्ही पळून जाऊन लग्न केलं याचा तुम्हाला खूप राग आलाय, पण आता माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा तरी विचार करा ना. आता अशा दिवसांमध्ये मला जर स्ट्रेस आला तर कसं चालेल? सानिका, तुझा गैरसमज झालाय, हे असं काहीही नाहीये. असू दे सासूबाई, आता फक्त एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज यापुढे असं नका वागू. प्लीज सासूबाई. चल बेबी. आई, इंद्रा, माझ्या मनात सुद्धा असं आलं नाही रे की हिचा अपमान व्हावा.
काय आहे ही मुलगी? हे बघ, तू काळजी करू नकोस. सानिका होईल शांत. मी स्वतः उद्या शांतपणे बोलेन तिच्याशी. हे मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, लवकरात लवकर तुम्हाला ह्या घरची सून म्हणून इथे घेऊन ये. वा 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 वा. काय हो, काय झालं? अगं, ते दीपूने मध्ये ऑनलाईन कोर्स पूर्ण केला ना, त्याच्या अभिनंदनाचं पत्र आलंय. मला ना दीपूचं कौतुक वाटतं मालती. म्हणजे बघ ना, तिथली घरातली सगळी कामं करते, बँकेत जाते, बँकेतलं काम करते, पुन्हा घरी येते, घरातली कामं करते, आपल्या दोघांची काळजी घेते. या सगळ्यामध्ये तिला वेळ मिळत नाही ग. आणि तो न मिळून सुद्धा तिने शिक्षण पूर्ण केलं. वा, माझी खात्री आहे दीपू आपली मान भविष्यात ताट ठेवेल बघ. आपल्या दोघांना अभिमान वाटावा असं काहीतरी मोठं करेल. आलो, कपडे बदलतो, हातपाय धुवून घेतो. हा, ही दीपू कुठे राहिली? तिला फोन करायला हवाय. हॅलो हॅलो काकू. हॅलो. ते दीपू निघाली नाहीये का आमची अजून? काकू, दीपिका मॅडम आहेत खाली, आईशी बोलतायत त्या, आणि त्यांचा फोन इथे वरच राहिला. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे उशीर खूप झालाय. मी स्वतः येईन त्यांना घरापर्यंत सोडायला. जा तुम्ही, आता आलं माझं घर, मी जाते. नका ना जाऊ घरी मॅडम. आई बाबा वाट बघत असतील. 5 मिनिटं तरी थांबा. असं वाटतं तुमच्याशी रात्रभर गप्पा मारतच राहाव्या. आणि आपल्या गप्पा एका रात्रीत संपतील असं वाटतंय तुम्हाला? खरंय, मला तुमच्या बरोबर आयुष्यभर जरी गप्पा मारायला मिळाल्या तरी ते कमीच पडेल असं वाटतंय. बाय मॅडम, तुम्ही अजून थोडा वेळ थांबला असतात तर घरी सगळ्यांना आवडलं असतं. सगळ्यांना नाही, फक्त तुम्हाला. हो ना? मॅडम, आई, आई बाबा ते उशीर झाला ना खूप, ते सोडायला आले मला. पाणी, चहा नाही, क्या उशिरा चहा कुठे. मी येईन परत. येतो मी. येतो काकू. चेंज करते.
याच्यात 1 रुपया पण नाहीये. कसं होणार आहे कार्तिकचं? सासूबाई, काय झालं? कामात आहेस? नाही, ते मी कपडे लावत होते कपाटामध्ये आणि माझं सामान पण राहिलं ना लावायचं. अच्छा. काय झालं? ही चांदीची लक्ष्मीची प्रतिमा आणली, सांभाळून कपाटात ठेवून दे. थँक्यू सासूबाई. ते हळदी कुंकूच्या वेळी जे काय झालं, जाऊ दे ना सासूबाई, कशाला एकाच गोष्टीबद्दल बोलत राहायचं. आणि एकच कॅसेट वाजवत राहायला मला नाही आवडत. नाही, तुझा गैरसमज व्हायला नको म्हणून बोलायला आले होते. बरं, आता तो विषय सोडून द्या सासूबाई. ठीक आहे. मी काय म्हणते सासूबाई, मला जरा केशर दूध बनवून द्याल का प्लीज? नाही म्हणजे मीच बनवणार होते, पण आज मी जरा जास्तच दमली आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल ना सासूबाई, प्रेग्नन्सीमध्ये आतून खूप त्रास होत राहतो. ठीक आहे, 5 मिनिटांनी खाली आहे, दूध गरम करायला ठेवते. सोन्याची तरी द्यायची होती. ए दीपू आली का? हो, आली आहे, आत आहे. आणि दीदीचं काही कळलं का? ती का नाही आली सानूकडे? काय कळलं नाही. फोन पण नाही. करून बघतो फोन. हॅलो. हा हॅलो दीदी, अगं तू का नाही आली सानूकडे? हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो बाबा. अगं तू आली का नाहीस? आम्ही सगळे वाट बघत होतो. बाबा, मी बाहेर गेले होते आणि घरी थोडी कामं होती. अरे हो, पण कसं कळवायचं ना आम्हाला. हॅलो दीदी, तब्येत ठीक आहे ना तुझी? हो बाबा, हो सगळं ठीक आहे. बाबा मी फोन ठेवू? काय ग, काही कामात आहेस का? हॅलो. अगं शलाका चल, आपल्याला बाहेर जेवायला जायचंय ना, तयार हो मग. अच्छा, नयनरावांबरोबर बाहेर जातेस का कुठे? बरोबर, हरकत नाही हरकत नाही, या जाऊन या, आम्ही नंतर बोलू आपण. हा काय म्हणाली दीदी? ती नयनरावांबरोबर कुठेतरी बाहेर चालली. हा चला, म्हणजे सुखात आहे दीदी आपली, आनंदात आहे. ठीक आहे, मी पडतो जाऊन जरा.
बोला. मॅडम कॉल करणार होतात ना तुम्ही? किती वाट पाहिली मी तुमची. हो म्हणजे जरा जरा गडबडीत विसरले, सॉरी. असं कसं विसरलात मॅडम? मी वाट पाहत होतो तुमच्या कॉलची. हो मग तुम्ही करायचं ना फोन. व्हेरी स्मार्ट. हा आधीपासूनच. एक सांगू मॅडम, तुम्ही इथून जाऊन काही तासच झालेत पण खूप मिस करतोय तुम्हाला. काय खरंच मॅडम, जेन्युइनली मिस करतोय तुम्हाला. मॅडम आज तुमच्या केसात गजरा खूप शोभून दिसत होता. थँक्यू. आणि इंद्राजी, आजचा कार्यक्रम मस्त झाला. तुमच्यामुळे. एक मिनिट, मी काहीच केलं नाहीये, फक्त मदतीला होते. आणि तुम्हाला खरं सांगू, मला ना ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही जबाबदारी घेतलीत म्हणून आज ताईचं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत झालंय. आज फक्त तुमच्यामुळे ती तिच्या आयुष्यात इतकी आनंदी आहे. आणि इंद्राजी, त्यासाठी खूप खूप थँक्यू. मॅडम थँक्यू नाही म्हणायचा प्लीज. असं थँक्यू बोलून तुम्ही लाजवता मला. अरे मॅडम काहीही म्हणा पण थँक्यू नाही प्लीज. बर. मग मॅडम आता आपल्याबद्दल विचार करायला हवा ना. मी तुमच्या घरी येऊन देशपांडे सरांशी बोलू? खरंच? मी सिरियस आहे मॅडम. आता सगळं व्यवस्थित झालंय तर आपण आता आपल्या प्रेमाबद्दल विचार करायला हवा. आता आपण आपल्याबद्दल विचार करायला हवा. ठीक आहे. मग मॅडम आपण उद्या भेटून आता पुढे काय करायचं यावर बोलूया. ठीक आहे. ठीक आहे. गुड नाईट मॅडम. गुड नाईट.